नमस्कार मित्रांनो. जगात अनेक घडामोडी घडत आहेत आणि सध्या अमेरिका ही केंद्रस्थानी आहे. 30 एप्रिल 2026 या दिवशी अमेरिकेच्या US ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हनी एक अहवाल प्रसिद्ध केला. त्या अहवालाला स्पेशल 301 रिपोर्ट असं म्हणतात आणि त्या अहवालामध्ये भारतासह इतर 5 देशांना प्रायोरिटी वॉच लिस्टवर ठेवण्यात आलं आहे. आता ही प्रायोरिटी वॉच लिस्ट म्हणजे काय? US ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह कोण? स्पेशल 301 म्हणजे काय? ह्या प्रायोरिटी लिस्टवर भारताला ठेवल्यामुळे भारतावर त्याचे काय परिणाम होतील? त्यातून बाहेर पडण्यासाठी भारताने काही केलं पाहिजे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, अमेरिकेमध्ये एक US ट्रेड लॉ 1974 असा एक कायदा आहे. हा कायदा त्या नावातच असल्याप्रमाणे ट्रेड संबंधी कायदा आहे. या कायद्यामध्ये 2 कलम आहेत. एक कलम आहे, त्या कलमाचं नाव आहे 301 कलम आणि दुसरं कलम आहे ते स्पेशल 301 कलम. 301 कलम हे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस संदर्भात आहे. जगातले सगळे देश फेअर ट्रेड करतायत की नाही, योग्य पद्धतीने व्यापार करतायत की नाही, या संदर्भात या 301 कलमामध्ये नोंदी आहेत. त्याच्यावरचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी यापूर्वी टाकलेला आहे. आता स्पेशल 301 म्हणजे काय? तर स्पेशल 301 हे कलम इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, ज्याला आपण मराठीत बौद्धिक संपदा हक्क म्हणतो, त्या संदर्भात आहे. WTOच्या करारामध्ये ट्रेडबरोबरच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स संदर्भात सुद्धा एक करार करण्यात आला आहे आणि IPR संबंधी सगळ्या जगामध्ये मुक्ततेचं वातावरण असावं अशी त्यामागे कल्पना आहे. असं मुक्त वातावरण प्रत्येक देश ठेवतोय की नाही ठेवतोय हे तपासणं, त्याचं मॉनिटरिंग करणं, त्याच्यावर आपला अहवाल देणं हे स्पेशल 301 कलमाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आता ज्या अर्थी हा स्पेशल 301 कलम लागू केलेला आहे अमेरिकेने, त्या अर्थी दरवर्षी अमेरिका असा एक अहवाल स्पेशल 301च्या अंतर्गत प्रसिद्ध करत असतं. तसा तो यावर्षीचा अहवाल 30 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला आणि त्याच्यात भारत, चीन, चिली, रशिया, व्हेनेझुएला अशा एकूण 6 देशांना प्रायोरिटी वॉच लिस्टवर ठेवण्यात आले. प्रायोरिटी वॉच लिस्ट म्हणजे काय? तर ह्या देशांमध्ये IPR संदर्भातली धोरणं ही लक्ष ठेवण्यासारखी आहेत, ती योग्य आहेत की नाही या संदर्भात शंका आहे, म्हणून त्यांची या लिस्टवर इन्क्लूड करण्यात आलेलं आपल्याला दिसतं. आता IPR म्हणजे तरी नेमकं काय येतं? IPRमध्ये येतात पेटेंट्स, ट्रेडमार्क्स, कॉपीराईट्स, इंडस्ट्रियल डिझाईन किंवा जॉग्राफिकल इंडिकेशन किंवा ट्रेड सिक्रेट्स. थोडक्यात काय? हे सगळे जरा संशोधनाशी, रिसर्चशी संबंधित गोष्टी आहेत. स्वाभाविकपणे असं संशोधन करणारा संशोधनकर्ता आपल्या संशोधनासाठी हक्क कायद्याने मिळवतो. त्या हक्काला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असं म्हणतात. असा हक्क मिळाल्याने होतं काय? तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे असा हक्क ज्याला मिळतो त्याला त्या संदर्भातला एकाधिकार म्हणजे मोनोपोली मिळते. थोडक्यात एखादं प्रोडक्ट शोधून काढलं तर त्या प्रोडक्टचं पेटंट मिळालं म्हणजे पेटंट धारकाशिवाय अन्य कोणालाही त्या प्रोडक्टचं उत्पादन करणं, विक्री करणं हे शक्य होत नाही. म्हणजेच हा एकाधिकार मिळाला की व्यापारामध्ये फार मोठा फायदा, आर्थिक फायदा हा होऊ शकतो आणि हे अधिकार जपावेत म्हणून इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स दिले जातात, त्यासाठी कायदा केला जातो.
त्याला म्हणायचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ॲक्ट्स. भारतामध्ये असे कायदे आहेत, जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये असे कायदे आहेत. WTOच्या करारानंतर असे कायदे कुठेही मुक्त व्यापाराला अडथळा निर्माण करतील असे नसावेत असा करार केला आहे. त्याला ट्रिप्सचा करार, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ॲग्रीमेंट असं म्हणतात. भारतानेही आपले सगळे कायदे हे WTOच्या ट्रिप्स कराराशी कंप्लायंट असे केलेले आहेत. अमेरिकेचा दृष्टिकोन हा जरा भिन्न आहे. अमेरिकेचा दृष्टिकोन काय आहे, तर या संशोधनांना बळ देणं या नावाखाली संशोधक आणि कंपन्या यांना अधिकाधिक कसा मिळेल याकडे अमेरिकेचं लक्ष आहे. आता आपल्याला प्रायोरिटी वॉच लिस्टवर टाकलं तर त्याची कारणं काय आहेत. पहिलं कारण त्यांनी दिलं आहे ते म्हणजे पेटंट मंजुरीला भारतात फार उशीर लागतो. एखाद्या संशोधकांनी अर्ज केला की आम्हाला पेटंट मिळावं, तर ते पेटंट मिळायला, त्याची छाननी करायला वगैरे जो वेळ लागतो तो खूप आहे. दुसरं, पेटंट जे नाकारलं जातं त्याच्यासाठी कठोर नियम आहेत. भारतामध्ये पेटंट हे सहजासहजी मिळत नाही. पेटंट हे प्रोसेसला सुद्धा भारतामध्ये मिळतं आणि तसंच ते संशोधन समाजहिताचं आहे की नाही हेही बघितलं जातं. तिसरं, अनेक वस्तूंच्या बाबतीत काउंटरफिट वस्तू असतात, म्हणजे नकली वस्तू असतात किंवा पायरसी असते. पायरसी म्हणजे काय, कोणीतरी चोरून ते केलं जातं. तर याच्यावर काउंटरफिट आणि पायरसी याच्यावर नियंत्रण अपूर्ण आहे, कमी आहे आणि म्हणून कोणीही संशोधकांनी उत्पादित केलेल्या वस्तूचं अशी नकली वस्तू तयार करून किंवा चोरून ती वस्तू तयार करून बाजारात विकू शकते. अमेरिकन कंपन्यांना बाजारात अडचणी येतात, हेही एक कारण प्रायोरिटी वॉच लिस्टवर ठेवण्यासाठी सांगितलं गेलं. भारतामध्ये औषधं, मेडिकल उपकरणं आणि सौर उपकरणं याची चांगली घोडदौड चालू आहे. या क्षेत्रामध्ये बाहेरच्या कंपन्यांना, विशेषतः अमेरिकन कंपन्यांना पेटंट मिळण्यात अडचणी येतात. अशी काही कारणं सांगून आपली वॉचलिस्टवर, प्रायोरिटी वॉचलिस्टवर गणना केली गेलेली आहे. आता आपण प्रायोरिटी वॉचलिस्टवर आल्याचे परिणाम काय होतील असा एक प्रश्न मनामध्ये येऊ शकतो. मित्रांनो, एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रायोरिटी वॉचलिस्ट हा फक्त निरीक्षण अहवाल आहे. हे काही मॉनिटरिंग टूल नाही आहे. त्यामुळे भारतावर ह्या लिस्टमध्ये आल्यामुळे लगेच काही सँक्शन्स लागतील, लगेच काही दंड लागू होईल अशी शक्यता अजिबात नाही. मग ही लिस्ट का प्रसिद्ध करतात, तर त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे असं प्रायोरिटी लिस्टवर आणल्यामुळे एक प्रकारची वॉर्निंग त्यांनी या 5-6 देशांना दिली आहे आणि हे एक प्रेशर टूल आहे. बघा, आम्ही तुम्हाला प्रायोरिटी वॉच लिस्टवर ठेवलं आहे, आता त्यामुळे तुम्ही तुमचे कायदे सुधारा, अन्यथा आम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल. व्यापार चर्चामध्ये हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी कायदे बदलण्यासाठी त्याचा दबाव टाकला जाऊ शकतो. आणि एक म्हणजे US कंपन्यांसाठी भारतात अनुकूल वातावरण निर्माण व्हावं यासाठी पण ही प्रायोरिटी वॉच लिस्ट काम करत असते. भारतासाठी याचा काही नकारात्मक परिणाम होईल का? आपण बघितलं की थेट सँक्शन्स किंवा थेट दंड वगैरे लागू होणार नाही, पण परदेशी गुंतवणूकदारांच्या मनामध्ये थोडीशी शंका याच्याने निर्माण होऊ शकते आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचे कायदे बदलावे यासाठी दबाव येऊ शकतो. एवढाच परिणाम भारतावर होऊ शकतो. आता आपण जर याचा विचार करायला लागलो तर भारताने काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे हा कायदा अमेरिकेचा कायदा आहे. तो अमेरिकेच्या निकषांवर आधारित तयार केलेली ही यादी आहे. त्यामुळे हा काही जागतिक कायदा नाही, म्हणून खूप घाबरून जाण्याचं कारण नाही. दुसरं, जो करार WTOचा मी आत्ता म्हटलं ट्रिप्स,
ह्या कराराला कंप्लायंट असे आपले भारतातले सगळे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचे कायदे आहेत. त्यामुळे जागतिक व्यापार संघटनेच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा याच्याने भारतावर कुठली ॲक्शन होण्याची शक्यता नाही. अमेरिकेचा दृष्टिकोन मगाशी मी म्हटल्याप्रमाणे संशोधकांना अधिकाधिक प्रोटेक्शन देणं, फायदा मिळवून देणं आणि कंपन्यांचा त्यामार्फत फायदा वाढवणं हा अमेरिकेचा दृष्टिकोन आहे. तर भारताचा दृष्टिकोन काय आहे? भारताचा दृष्टिकोन आहे की औषधं असतील किंवा कुठलंही संशोधन असेल हे कमीत कमी किमतीला सर्वसामान्य माणसाला उपलब्ध करून देणं, सहजपणे त्याची उपलब्धता करून देणं हा भारताचा अग्रक्रम आहे. त्यामुळे अमेरिकेचा दृष्टिकोन भिन्न आहे, भारताचा दृष्टिकोन भिन्न आहे. भारताचा प्रायोरिटी काय आहे तर संशोधक आणि कंपन्या यांचा फायदा. भारताची प्रेफरन्स काय आहे तर सर्वसामान्यांना संशोधनाचा फायदा. दोघांचा दृष्टिकोनच भिन्न असल्यामुळे अशी तफावत येणं हे अगदी स्वाभाविक आहे. भारत स्वस्त जेनेरिक औषधं लोकांना उपलब्ध करून देतो आहे, ती याही पुढे उपलब्ध करून देण्यात कुठली अडचण येणार नाही. तसंच सार्वजनिक औषधं, सार्वजनिक आरोग्य आणि त्याच जोडीला परवडणारं तंत्रज्ञान यांनाही जे प्राधान्य सध्या भारतात आहे ते याही पुढे चालू ठेवण्यात काही अर्थ येणार नाही, अडचण येणार नाही. थोडक्यात काय, अशी प्रायोरिटी वॉच लिस्ट तयार करणं हे एक सतत चालणारं ट्रेड फ्रिक्शन आहे, दबाव तंत्र आहे. आणि त्यामुळे भारत काही पहिल्यांदाच या प्रायोरिटी वॉच लिस्टवर आलेला नाही, याही पूर्वी प्रायोरिटी वॉच लिस्टवर आलेला आहे. त्यामुळे हे अमेरिका वर्सेस भारत, IP प्रोटेक्शन वर्सेस पब्लिक ॲक्सेस यातलं हे युद्ध आहे. यातली ही एका अर्थाने दोन देशांची विविध प्रकारची मानसिकता, वेगवेगळी मानसिकता आहे. भारत हा सामान्यांसाठी काम करणारा आहे, वेरॅज अमेरिकेचा दृष्टिकोन हा नेहमीच संशोधक आणि कंपन्या यांच्या नफ्याच्याकडे बघणारा राहिलेला आहे. त्यामुळे प्रायोरिटी वॉच लिस्टवर आलं म्हणून खूप काही भारताचं बिघडणार आहे असं अजिबात नाही. भारताने आपल्या प्राधान्यक्रमानुसार सार्वजनिक आरोग्याला, स्वस्त औषधांना आणि परवडणाऱ्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याची जी आपली पॉलिसी आहे ती याही पुढे चालू ठेवण्यासाठी कुठलीही अडचण येईल असं या प्रायोरिटी लिस्टमुळे होणार नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज थांबूया. नमस्कार.